मस्त डाळ भात आपल्या घरचा आहे. तुम्ही जेवले दोघे? हा तो पण जेवला. ते भरून देतो. तो पण जेवला. हो. आपण पहिले जरा अष्टपैलू खेळाडू शिवाजी पहिला चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळत होता. चेंडू पडला तर खाली जातोय. ज्ञानदेव आपण रेग्युलर संघातून देखील डोंबिवली भागात भरपूर क्रिकेट खेळलाय. ज्ञानदेवचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. शिवाजी ज्ञानदेव हा चेंडू पाक पुढे जाऊन हलक्या हाताने शॉट त्याने आपण पुश करतोय. यावेळेला कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. चेंडू फील्ड एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एकरी खातं उघडत आहे दापोडी 40+ संघाचं. शिवाजी गोलंदाजी मारतो. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकतो. यावेळेला खूप चांगला यावेळेला फेकून देतोय. आल्या आल्या ऑन साईडला बॅटने चेंडू जातोय. मिडविकेट सीमाच्या षटकार. दापोडी दोन बलाढ्य संघ बेव विभागातील खूप चांगली बॅटिंग करतो. विष्णू स्ट्रॉंग मॅन आहे. आणि नितीन दहाच्या रडारमध्ये चेंडू आल्यानंतर किती वेगाने प्रहार करतोय विष्णू. नितीन विष्णूला पहिल्यांदा बोर्डी आपण म्हणजे बोर्डी संघाचा आपण होते. आपल्याला एक खेळाडू आठवतो जबरदस्त फलंदाज निलेशची आठवण आपल्याला नेहमी होते. प्रदीप पाडीलची आठवण होते. तशाच प्रकारची बॉडी लँग्वेज आहे. विष्णू मात्र जबरदस्त प्रहार करतोय. बालचंद्र हा चेंडू ऑन साईडला हुक केला. यावेळेला
क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून पंचांचा इशारा येतोय. वन बाउंड चेंडू सीमा पार दणदणीत चौकार. जबरदस्त बॅटिंग करतोय यावेळेला आपण बोलले तर विष्णू. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकतो यावेळेला 19 धावा. नितीन या संघांमध्ये मला असं बऱ्याच वेळा मॅचेस झाल्या असतील. दोन्ही संघ भेवंडी भागातील त्यांचं देखील आम्ही डोंबिवली नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतोय. राजनला पण आपण इन ऍक्शन मध्ये रेग्युलर संघामध्ये बराच वेळा पाहिलं. राजन, हर्षल, आपण बोलले तर ज्ञानदेव, प्रितेश पाटील. नितीन या गावचा कोहिनूरचा हिरा. काय जबरदस्त क्रिकेटर आहे. आत्ताच आपण पहिले धनेश इलेव्हन मध्ये खेळला होता. काय मॅच झाले तर नितीन काय षटक हाताळलं होतं प्रितेश पाटीलने. तो सामना त्यांना गमवावा लागला होता 1 धावेने. ऑल आउट झाले. 2 विकेट मिळवले जितू भोईरने. नितीन काय नाना प्रकारचा डान्स बघितला होता आपण त्या मॅच मध्ये. चेंडू खूप चांगला होता यावेळेला. चिंचा पेस मोठा फटका खेळायचा होता यावेळेला. लॉंगॉन सीमारेषा पार चिंगलं धाडायचं होतं. चेंडू नितीने हाईट घेतली नाहीये. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाल्या बालचेच्या माध्यमातून. फुटर आले असतील नक्की ड्राईव्ह करताना चेंडू राईट अप ओव्हर मारत होतो त्यातला विषय. चेंडू यावेळेला उंच गेलाय. पैसा कॉटन बोर्ड होतं का प्रयत्न केलाय. चेंडू आपण झेल मात्र ड्रॉप होतो. प्रयत्न खूप चांगले केले होते. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकाची दापोडी संघ 21 धावा. बच्चे गोलंदाजी मारतो शकल ज्ञान देऊ. चेंडू पुढे झाले. चालू आहे का? आता चालू आहे ना. ग्रीन लाईट चालू आहे. ट्रॅप मारा. पिक 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 आउटपुट आहे का? ड्रॉप होता यावेळेला. संदेश पाटील गोलंदाजी मारतो. विकेट मिळाला असा संदेशला पण पॉईंट जेल ड्रॉप करतोय. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलक तेवढं पाहू शकता यावेळेला 25 धावा. संदेश गोलंदाजी मार्कवर राईट अप ओव्हर देखील मार्क स्ट्राईकला ज्ञानदेव. पुढे गेलं तर स्क्वाट टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू यावेळेला त्याच्या हातात निघून जातोय वेगाने. डॉट चेंडूची समाप्ती. ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय आपण बोलले तर विष्णू त्याप्रमाणे बॅटिंग करावी लागणार आहे. आणि अंदेवला देखील धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. हा चेंडू उंच गेला यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला. 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल ड्रॉप होतोय. 2 धावा पूर्ण केल्याच पाहिजे. 3री धाव पूर्ण होते का? 3 धावा देखील पूर्ण केल्या जातात यावेळेला आणि 3 धावा कंप्लीट. संख्या धाव फलकात आपण पाहू शकतो यावेळेला 28 धावा. बॅटिंग
पीटी उषाला पण मागे टाकेल इतका वेग. संदेश चेंडू एज फॉलंदर बाद बिग विकेट. विष्णू बॅक टू पवेलियन. पाणी बाटली आणजा. स्क्वेअर कट करत होता. फुटवर्कचा वापर होत नाही. टॉप चेंडूची समाप्ती. षटक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखवल का ती 1 गळ्याच्या मोबदल्यात आपण बघतोय दपडापट्टी प्लस संघाची 34 धावा. इथून जो संघ जिंकेल तो आपण बघितलं तर स्पर्णिका 11 संदप संघावर फाईट बॅक करेल. चांगली मॅच नितीन बघायला मिळेल ती देखील. शिवाजी येतोय दुसऱ्या स्पेल मध्ये. वैयक्तिक आपण येतो दुसरं. त्या शिवाजीने पहिल्या षटकात 9 धावातल्या तो शिवाजी पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय. साईडला पूल केलाय. चेंडू जातो यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये. क्षेत्ररक्षक येण्याच्या आधी चेंडू वेगाने सीमारेषा पार. चौकार. ज्ञानदेवच्या बॅट मधून आता मोठा फटका आलाय. सुरुवात केली आक्रमणाला ज्ञानदेवने. आता इथून कशा प्रकारे बॅटिंग करत 38 धावा झाल्यात. 11 चेंडूंचा नितीन खेळ बाकी. गोलंदाजी मार्कर स्ट्राईकला नंदेव. हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीड करून चेंडू जातो यावेळेला सीमारेषा पार. षटका. जबरदस्त बॅटिंग. तर विष्णू बाद झाल्यानंतर ज्ञानदेवने आक्रमणाला सुरुवात केली आणि 2 चेंडूमध्ये 10 धावा फुटतो. संख्या दाखल का ती 44. धावा करते. नितीन खारबाव आणि आपण कोरसाईचे 2 गाव मिळून स्पर्धा देखील खेळायचे आहेत. संघ तुम्हाला वाकला आणि वडोली बी बरं 74 धावा करून सुद्धा 3 संघ पराभूत झाला. क्रिकेट काही होऊ शकते. कोणी कोणाला कधी पराभूत करू शकतोय. शिवाजी त्याने चेंडू चिंचा पेस यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला यावेळेला फेकला होता आणि तिथे बीट करतोय ज्ञानदेवला. तर ज्ञानदेवने आपण 2 चेंडूंमध्ये 10 धावा कुठल्या 30 चेंडू डॉट जातोय. शिवाजी पण गोलंदाजी मार्क हळूहळू गोलंदाजी मार्क दुसऱ्या स्पेलमध्ये बॅटम ओव्हर तिकडे मारा करतोय स्ट्राईकला ज्ञानदेव. हा चेंडू उंच गेला. लांबी प्राप्त करतोय का पाहायचंय. वाईडिश लोंगन सीमारेषा पार. षटकार.
संख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 50 कंप्लीट दापडा 40 प्लस संघाची धावसंख्या आपण 50 धाव धावफल कधी आक्रमणाला सुरुवात केली. विष्णू बाद झाल्यानंतर हाती घेतले. मेंदूला माहिती मोठा स्कोर करावा लागणारे विपक्ष संघ देखील तेवढाच ताकदवाने शिवाजी तुन्यांदे चेंडू यावेळेला एच फलंदाज बाद ज्ञानदेव पाटील बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मनोज लसीकरण तर राजकारणच होतं फक्त. काय लसीकरण काय नाही. शिवाजी गोलंदाजी मारतात. चेंडू बॅकवर्ड जाऊन यावेळेला सुरेख ड्राईव्ह केला. चेंडूला एकच धाव इथे पूर्ण केली. 2 धावा इथे पूर्ण का पाहायचंय. कोथरूडच्या माध्यमातून 2 धावा इथे संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 52 धावा 18 धावा आल्यात. मनोज आणि आपण पाहू शकता जोडी होती मैदानात. मनोज आणि देवानंद ही जोडी तर देवानंदला स्ट्राईक असणारे नितीन बावन ना किशोर येते गोलंदाजी मार्फत स्ट्राईकला देवानंद. देवानंद कशा प्रकारे बॅटिंग करतो आता. मनोज स्ट्राईकला आणि देवानंद ही जोडी बॉलर किशोर. मनोज पाहिजे कशावर बॅटिंग करतोय. एनपी स्पोर्ट्स कारबा किशोर गोलंदाजी मार्फत ऑन साईडला पूल केलाय. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर राईट रिझम मिडू केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव सायकल आता देवानंदला आपण पाहू शकता. कसं धावफल का ती 53 धावा. किशोर अंतिम षटकातील 5 चेंडू बाकी आहेत. इथून जो संघ जिंकेल तो स्पर्णी का 11 सुंदर संघावर पाय व्यक्त करेल. फुलटवाज आहे. लॉक केला. यायला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला त्याच्या डोक्यावरनं मस्तक दस्तक आणि हा येतो दणदणीत षटकार. दस्तकात धावफल करते आपण पाहू शकता. या वेळेला 59 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. दिबानंद चांगली बॅटिंग करतोय. किशोर देवानंद अच्छा तो बॅक पुढे गेला. यावेळेला त्रासले आहे. एकदा कंप्लीट केली जाते. संख्येत धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला
60 धावा, चेंडू बाकी अजून 3. लॉक केलं यावेळेला चेंडूला. चेंडू जातो मनीष लॉंगॉनला. 2 धावा इथे कंप्लीट केलेलं नाही. बॅटरी त्याची बॅटरी लो झाली. हॅलो 62 धावा धाव फलकात पाहू शका. फुलटॉस चुकीला माफी नाहीये. चेंडू जातो वॅडिश लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या षटकार. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 68. 69 धावांचं लक्ष असणार यावेळेला. स्पोर्ट्स खारवा संघाला एन्जॉय करू शकता. पहिल्या खरेदीला शेवटची मॅच आहे. संदर्भ संघ आपण रेडी राहायचे पुढच्या मॅच साठी लगेच. यातून विजेता संघ संदर्भ संघ मॅच लगेच खेळ. पाण्याचे सर्व खेळाडू
शिवाजी आणि भालचंद्र येतल्या सलामीला खारबाव संघाचे नक्की काय कट करायचं तुला लक्ष एकूण ही जोडी तुम्ही माझं फिटनेस त्याचा तुम्ही बघू शकता. फिटनेस नवरच तुम्ही अंदाजा लावू शकता की येणाऱ्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू पण सुभाष पाटील सरांचा वाईटचा इशारा येतोय. हातावरती नियंत्रण नव्हतं. ऑप्शनच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू होता. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर पहिलीच धाव अवांतरच्या स्वरूपात मिळाली. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिस्टामिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत आणि झेल ड्रॉप झालाय. तिथे मात्र चेंडू जाईल सीमा पलीकडे. षटकार. सत्यवान पाटीलने झेल सोडलाय पण सत्यवान पाटीलचा सराव दिसत नाही. चेहऱ्यावरती तर आनंद दिसतोय त्यांच्या. भालचंद्रच्या बॅट मधून षटकार आलाय. अशा कॅचेस तुम्हाला बघू पकडाव्या लागतील. जर चांगल्या बॅट्समनचे जेव्हा जेव्हा कॅच सुटते बाळू ती महागात पडते. आणि बघा तर शिवाजी त्याचा किती फायदा घेतोय. तो भालचंद्रच्या बॅट मधून षटकार आलाय. चांगली गोलंदाजी करतोय भाऊ ज्ञानदेव. व्हेरिएशन चांगल्या ऑप्शनच्या प्रत्येक चेंडू ते ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करतात. 8 धावा धावफलकात लागल्यात. 69चं टार्गेट आहे. राईट मोर द विकेट. ज्ञानदेव. हा चेंडू तुम्ही पाहतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकार. ज्ञानदेव राईट मोर द विकेट. हा चेंडू मिसटायमिंग स्ट्रोक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा बळू. बघा जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 14. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आहे ज्ञानदेवच्या. 69चं टार्गेट आहे. 14 धावा झाल्यात. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा आहेत.
पहिल्या षटकाचा खेळ संपल्या, धावा झाल्या 16. 53 धावांची अजूनही गरज आहे वाळू 24 बॉल मध्ये. वीर तानाजी दापोडे म्हटल्यानंतर आपण पाहिलं तर कुंदन पाडी साहेबांचं नाव लगेच पुढे येतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांचं खूप मोठं योगदान असतं क्रिकेटसाठी भाऊ. फक्त आपण पाहिलं तर भाऊ दापोडे गावासाठी नाही, प्रत्येक स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोठं योगदान असतं भिवंडीमध्ये. आम्ही पाहिलं होतं ठाणा प्रीमियर लीग ज्यावेळी स्पर्धा पहिल्यांदा तिथे झाली, खूप सारं प्रेम त्यांच्या माध्यमातून मिळालं होतं त्या स्पर्धेमध्ये. इथे मात्र एक धाव तर वेगात केली, 2 धाव पूर्ण. मनोज आले दुसरं षटक घेऊन. होळी चषकचे टी शर्ट तुम्हाला पाहायला मिळते त्यांच्या अंगावरती. मध्ये रमेश पाटील तुम्ही पाहिलं तर दिबा पाटील साहेबांची टी शर्ट त्यांच्या अंगावरती पाहायला मिळते. एक जबरदस्त व्यक्तिमत्व दिबा पाटील साहेब आज आपल्यामध्ये नाहीये, मात्र त्यांच्या नावासाठी मात्र आगरी समाज एकत्र आलाय. आणि आगरी समाज जर राजेंद्र एकत्र आला तर काही करू शकतो, हे तुम्ही पाहिलं असेल 24 जूनलाच. त्यावेळेस मात्र ब्लॉकहोलचा वापर केला होता. एक धाव मिळते. मात्र एकीचं बळ काय असतं हे आगरी समाजाने दाखवून दिलं 24 जूनला. एकच धाव मिळते. 19 तो सिंगल डबल प्राधान्य देतोय खारबाव संघ, कारण त्यांना माहिती प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके येणार नाहीये. मात्र याच दरम्यान तुम्ही पाहता एक चांगला फटका येतोय, चेंडू जाईल सीमा पलीकडं, षटकार. धावसंख्या 25. रबर बॉल आहे, 69 धावा भाग नाहीये. ते आता मॅच झाली वडोली बी आणि वाकलन एकत्र आणि त्यांच्या विरुद्ध खारबाव आणि गोरसई बी. म्हणजे गोरसई बी आणि खारबावने 74 केल्या होत्या. म्हणजे त्या 4 षटकाने चेंडू मध्येच पूर्ण केल्या वाकलन आणि वडोली बीने. रबर बॉल आहे. केतन मात्रे जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा खेळाडू त्या संघामध्ये, त्याने अर्धशतक ठोकलं. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू फक्त दिशा दिली लॉंग लेगच्या दिशेने. दोन धावा पूर्ण होत्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा वेगाने पूर्ण केली जाते. धावसंख्या 28. बघायचं 69 धावांचा पाठलाग सहजरित्या पार करेल का दापोडे संघ त्यापासून त्यांना रोकेल. हे दोन्ही संघ आपण पाहिले तर भिवंडी विभागातील आहेत. दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहे आणि या दरम्यान चेंडू जाईल सीमा पार, चौकार. धावसंख्या 32 होते. दुसरं षटक मार्गस्थ असतानाच खारबाव संघाची. रेग्युलर खारबाव संघ सुद्धा आपण पाहिलं रांजणीच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर 82 धावा त्यांनी चेस केल्या 4 षटकात. तेवढाच चांगला 40+ संघ सुद्धा दिसतोय. या दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकात आपण विचार केला तर 32 धावा झाल्या, म्हणजे जवळजवळ 16ची सरासरी 32 झाल्यात.
दोन षटकात 32 धावा झाल्यात. धनंजय येत आहेत तिसरं षटक घेऊन. 18 बॉल मध्ये अजूनही 37 करायचे आहेत. धनंजय, हा चेंडू तुम्ही पाहतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येतो सुभाष पाटील यांचा. चौकार. धावसंख्या 36. 33 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडू आणि 33 धावा. टार्गेट 69 धावांचे. गोलंदाज धनंजय. गोलंदाजी मार्कवर ऍटम ओव्हर द विकेट. वाईट चेंडू आहे. धावसंख्या 37. चिन्नी काय आणला 69चं टार्गेट आहे. 37 झालेत. एकोणचाळीस धावा झाल्यात. 30 धावांची अजूनही गरज आहे. इथं मात्र वेगवान चेंडू होता. वेगाने इम्प्रेस केलं होतं. लेग बाईटचा इशारा होतो पंचांचा. धावसंख्या 40. धावा झाल्यात. 29 धावांची अजूनही गरज आहे. लेग स्टंपवर चेंडू जातोय. लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर. धावसंख्या 41. राईट बोर्ड द विकेट. बेचाळीस धावा धावफलकावरती लागलेत. 69 धावांचा पाठलाग करत असताना खारबाव संघ आपण पाहतोय. खारबाव आणि वीर तानाजी दापोडे संघ दोन्ही संघ आपण पाहिलं तर भिवंडी मधील आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. त्यामुळे चांगली मॅच रंगतदार होऊ शकते. चांगला चेंडू होता. एकच धाव मिळेल. धावसंख्या 43. 26 धावांची अजूनही गरज आहे. 43 धावा झाल्यात. धनंजय गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर द विकेट. इथे मला सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या वरून सीमा पलीकडे षटकार. धावसंख्या 49. धावा झाल्या. बघा झेल सुटला आणि किती भागात पडतोय तो दापोडे संघ. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या 49. चेंडू शिल्लक आहेत 12.
आणि धावा करायचे 20. हा चेंडू खूप चांगला होता. पंचांचा लेगवायचा इशारा देतो. 6 चेंडू आणि 6 धावा. पण इंटरनॅशनल आपण पाहिलं तर भारत ऑस्ट्रेलिया सामना आजही आठवतोय. भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकरने त्या 6 धावा करून दिल्या नव्हत्या. 2 वेळा तो कारनामा केलाय सचिनने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. जिथून निलेश मध्ये मॅच झाली होती 7 धावा होत्या हव्या होत्या. ऑल आउट झाला होता दानेश इलेव्हन भिवंडी संघ. तो सामना रिची जितू निलेश इलेव्हन संघाने जिंकल्यानंतर भरपूर जल्लोष साजरा करण्याला ती मॅच जीटीसीने कव्हर केली होती. एक प्रेक्षणीय लढत होती ती. इथे मात्र 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. धनंजय येत आहेत. 6 चेंडू मध्ये आता वळू 6 धावांची गरज आहे आणि धनंजय हा कारनामा करू शकतो. वेग त्याच्याकडे प्रचंड. मात्र मागच्या षटकात बाळू त्यांनी 17 धावा दिल्या होत्या. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा होता. मात्र लेगबाईच्या सुरुवात 1 धाव इथे ऍड होईल. 5 चेंडू आता 5 धावांची गरज आहे. म्हणून काही घडू शकतं मॅच मध्ये. क्रिकेट या खेळामध्ये कोणी मोठं नाहीये कोणी छोटं नाहीये. चेसिंग कंपल्सरी आहे लक्षात घ्या.
5 चेंडूमध्ये 5 धावा कराव्याच लागतील भाऊ पाटील. त्यामुळे आपण पाहिलं तर भावेश पवार भरपूर मोठं नाव आहे, पण त्याला सुद्धा राजनीच्या स्पर्धेत 1 चेंडू 1 धाव झाली नाही तिथलाच संघाच्या विरुद्ध. त्यामुळे क्रिकेट या खेळामध्ये कोणी मोठं नाहीये कोणी छोटं नाही, काही घडू शकते क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही. धनंजय रायट मोर द विकेट मध्ये इथे आपण पाहतोय फ्लॅटनेस स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय, फ्लॅट षटकार पाहायला मिळतोय आणि सामना इथे जिंकलाय खारबाव संघाने. अभिनंदन. खारबाव विरुद्ध संदप अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. हार्डलक वीर तानाजी दापोडे संघ आपण या स्पर्धेत खेळला त्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो आणि वळतो आम्ही पुन्हा एकदा टॉस कडे जिथे सामना असेल खारबाव विरुद्ध संदप.